हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण इन्व्हर्स फाइंड आउट करायचं शिकलो होतो बाय ॲडजॉईंट मेथड आणि काही प्रॉब्लेम सॉल्व केले होते एक्सरसाइज 2.2मध्ये. तर आज आपण ॲडजॉईंट मेथडचे राहिलेले 2 प्रॉब्लेम सॉल्व करूया ह्या लेक्चरला. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणजे थर्ड प्रॉब्लेम. काल आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व केले होते. A इक्वल्स 2 मायनस 2 4 3. आपण काय करणार आहोत, फाइंड इनवर्स बाय ॲडजॉईंट मेथड. ओके, तर काल सांगितल्याप्रमाणे म्हणजे लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आधी आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असतो. जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. 2 मायनस 2 4 3 याचा डिटर्मिनंट तो होणार, हे क्रॉस करायचं असतं. 3 × 2 6 मायनस 4 × 2 मायनस 8 म्हणजे आन्सर येतं 14. म्हणजे याचा अर्थ हा डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 येतो आहे. ह्याचाच अर्थ ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग आपण त्याचे मायनर फॅक्टर, को फॅक्टर, ॲडजॉईंट आणि नंतर इन्व्हर्स. हा A11 फर्स्ट एलिमेंट आहे 2 म्हणजे त्याचा मायनर फॅक्टर होणार 3. काल एक्सप्लेन केलं आहे की हा 2 जर असेल तर 2चा मायनर फॅक्टर काय, सपोज हा 2 आहे तर या 2चा मायनर फॅक्टर कोण असतो, त्याचा अपोजिट एलिमेंट असतो. ओके, मग त्याचा को फॅक्टर A11 तो येणार -1 + 1 इंटू M11. हा +1 होईल इंटू 3 म्हणजे 3 होणार. A12 तो आहे -2 म्हणजे त्याचा को फॅक्टर होणार 4, त्याचा अपोजिट एलिमेंट. को फॅक्टर -1 + 1 + 2 इंटू 4. -1ची 3 पॉवर होणार. -1 = 1 + 2 म्हणजे -1 = 3. ते निगेटिव्ह असणार म्हणजे -1 इंटू 4 -4. त्यानंतर आहे A21. A21 म्हणजे हा सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे 4, त्याचा मायनर फॅक्टर असणार -2. A21 को फॅक्टर येणार -1 = 2 + 1 इंटू -2 म्हणजेच येणार 2. हा -2 आणि हा -1 होणार. सिमिलरली लास्ट एलिमेंट जो आहे A22 तो A22 आहे 3 म्हणजे त्याचा मायनर होणार M22 तो होणार 2. त्याचा को फॅक्टर होणार -1 = 2 + 2 इंटू 2 म्हणजेच 2. ओके, 4 को फॅक्टर आपल्याला मिळालेत. मग आपण को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिणार. को फॅक्टर मॅट्रिक्स तो असणार, हा फर्स्ट को फॅक्टर 3, त्यानंतर सेकंड को फॅक्टर -4, थर्ड को फॅक्टर 2 आणि हा फोर्थ 2. ओके, 3 -4 2 आणि 2. मग ॲडजॉईंट ऑफ ए हा जो मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे तो येणार 3 -4 2 2. हा ॲडजॉईंट बाय डेफिनेशन ए इन्व्हर्स म्हणजे काय असतं, 1/डिटर्मिनंट ऑफ ए इंटू
ॲडजॉईंट ऑफ ए. ओके, म्हणजेच हा ए इनवर्स किती होणार, 1 हा डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए जो आहे तो आपल्याला किती मिळालेला आहे इथं, तो 14 आहे. तो लिहिणार आपण 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हा इथं ॲडजॉईंट आहे 3 - 4 2 2. हे आपलं फायनल ॲन्सर आहे. हा आपला फायनल इनवर्स आहे. ओके, 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे, अतिशय सिंपल आहे. लक्षात येते. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. ॲडजॉईंटचा एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करूया. 3x3 मॅट्रिक्स. फोर्थ प्रॉब्लेम आहे 3x3 मॅट्रिक्स आहे. ए इक्वल्स 1 2 3 0 to 4 आणि 0 0 5. हा मॅट्रिक्स आहे. ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय ॲडजॉईंट मेथड. ओके, तर आधी आपण काय करणार आहोत, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार आहोत. 1 2 3 0 2 4 हा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आपण 11th स्टँडर्डपासून शिकलेलो आहोत. 1 हा 1 घेणार, त्या 1ची रो आणि कॉलम सोडून देणार, राहिलेले 4 एलिमेंटला डिटर्मिनंट सॉल्व करणार. 5 × 2 10 -0 -2 इंटू ह्या 2ची रो आणि 2चा कॉलम सोडणार. 0 × 5 0 4 × 0 म्हणजे हे 0 - 0च होणार आणि +3 इंटू 0च होणार. ते 0 - 0 म्हणजे फायनल आन्सर येतं आहे 10. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आला आहे, म्हणजे याचा अर्थ ए इनवर्स एक्झिस्ट आहे. ओके, मग आता आपल्याला को फॅक्टर मायनर फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. A11 1 आहे. 3x3 मॅट्रिक्सला इनवर्स काढणं थोडं लेंदी असतं ॲडजॉईंट मेथडने, कारण प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि को फॅक्टर काढायचा आहे. A11 1 दिला आहे, मग त्याचा मायनर फॅक्टर किती येणार, M11. लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे हा M11 जर असेल, सॉरी A11 एलिमेंट 1 असेल तर त्याचा मायनर काढताना हे रिमूव्ह करायचं असतं, हे रिमूव्ह करायचं असतं कॉलम. जे 4 एलिमेंट राहिलेत ह्या चौघांचा डिटर्मिनंट घ्यायचा असतो. प्रत्येक एलिमेंटसाठी तेच करायचं असतं. ज्या एलिमेंटचा आपण मायनर घेणार त्या एलिमेंटची रो आणि कॉलम एक्सक्लूड करायचा आणि राहिलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा असतो. मग ह्या ठिकाणी मी घेणार 2 4 0 5. ते आन्सर येणार 10 - 0 म्हणजे 10. मग याचा को फॅक्टर A11 -1 / 1 + 1 × 10 म्हणजे येणार 10. सिमिलरली A12 तो आहे 2, त्याचा मायनर येणार, हा 2 आहे, मग 2ची रो आणि 2चा कॉलम एक्सक्लूड करायचा म्हणजे 0 4 0 5 राहणार. हा 2 जो आहे ह्या 2ची रो आणि त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा म्हणजे 0 4 0 5 राहतील. 0 4 0 5 म्हणजे ॲन्सर येणार 0. A12 येणार -1 /
1 + 2 × 0 म्हणजे 0. सिमिलरली A13 तो आहे 3, त्याचा मायनर येणार 0 to 0 0 म्हणजेच 0. कोफॅक्टर येणार -1 + 3 × 0 म्हणजेच 0. आता सेकंड रोकडे येऊया. A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम तो आहे 0, मग त्याचा मायनर होणार 2305. हा सॉल्व केल्यावर 10 येणार, म्हणजे A21 असणार -1 ^ 2 + 1 × 10 म्हणजेच आन्सर येणार -10. हा -1चा 2 + 1 म्हणजे -1 होणार आणि × 10 -10. A22 आहे 2, M22 होणार 1305 म्हणजे आन्सर येणार 5. म्हणजेच A22 असेल -1 ^ 2 + 2 × 5 म्हणजेच 5. त्यानंतर आहे A23 तो आहे 4, म्हणजे M23 येणार 1200 म्हणजे 0. A23 येणार -1 ^ 2 + 3 × 0 म्हणजेच 0. आता थर्ड रोकडे जायचं आहे. A31 आहे 0, M31 होणार 2324 म्हणजेच 4 × 2 8 - 6 म्हणजे 2 येणार. A31 -1 ^ 3 + 1 × 2 म्हणजेच 2. A32 तो आहे 0, M32 तो येणार 1304. मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या एलिमेंटचा मायनर घ्यायचा आहे त्याची रो आणि त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा असतो. जे 4 एलिमेंट राहतील त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा असतो. हे आन्सर येणार 4. त्याचा कोफॅक्टर -1 ^ 3 + 2 × 4 म्हणजे -4. त्यानंतर आता लास्ट एलिमेंट आहे A33 तो आहे 5, त्याचा मायनर येणार 1202 म्हणजेच 2. -1 ^ 3 + 3 × 2 म्हणजे 2. कोफॅक्टर मिळालेत आपल्याला. हा फर्स्ट कोफॅक्टर आहे, सेकंड हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हा 7th, 8 आणि हा 9. हे कोफॅक्टर मिळालेत. आता त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स करायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स तो असेल 10 0 0 -10 5 0 2 -4 2. मग ॲडजॉइंट ऑफ A
ह्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. 10 0 0 -10 5 0 2 -4 2 हा आहे ॲडजॉइंट. मग बाय डेफिनेशन ए इनवर्स म्हणजे काय असतं, 1/, डिटर्मिनंट ह्या ठिकाणी डिटर्मिनंट ह्या ठिकाणी 10 आहे. हा या ठिकाणी डिटर्मिनंट आलेला आहे, तो आहे 10. म्हणजे 1/, डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट. 10 0 0 -10 5 0 2 -4 2 हे झालं आहे फायनल ॲन्सर. लक्षात येतं आहे. सिम्पल आहे, प्रोसिजर लेंदी आहे थोडी, पण 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हे फायनल ॲन्सर. ओके. तर एक्सरसाइज 2.2 मध्ये आपण इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड सर्व प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. ओके. नेक्स्ट मेथड आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.